नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तयार आहात तुम्ही आजच्या वीकेंडच्या वारला? चला तर मग सुरू करूया. तेरे जैसा झमुरा कहाँ कहाँ ऐसा झमुराना याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. झमुरे बजाव ताली. झमुरे तेरी मेरी यारी जगात भारी. म्हणजे बाकी सगळं आपण नंतर बोलूया, बरेच पॉइंट्स आहेत, पण सगळ्यात पहिले ना आपण आधी आंब्यांचा मुद्दा बोलूया. बाबा काय तो बिझनेस नाईट कॉलेज रिटर्नचा काय स्टडी केलंय, बिझनेस मॅनेजमेंट. झमुऱ्या मला तर आता ना खात्रीच पटली आहे, तू ना फक्त बच्चनच देतो आणि तू ना कधी जायचाच नाही ते नाईट कॉलेजला नाहीच जायचा तू, माहितीये, तू दुसरीकडेच जायचा, मला माहितीये. काय हवेत उडत होता बापरे. आणि ती झमुरी तिने तो बघायलाच नको. तिला तर असं झालेलं की भाई अभी तो बहुत ही छापेंगे, मेरा पती तो लाखो में एक है, एकदम एक नंबर बिझनेसमॅन. आणि काय हसत होती आणि काय लाजत होती, मुरडत होती. आणि झमुरा आता मी कोणाचे फोन उचलणार नाही आहे. आता बघा मी आत्ता व्हिडिओ टाकला आणि 15 मिनिटात मला एवढे कॉल येत आहेत आणि एवढे लोक मेसेजेस करत आहेत. थांबा मी तुला दाखवतो. आणि सारखा स्क्रीन काय दाखवतोय, फोन उचलून काय दाखवतोय, आणि कसं आपल्या सबस्क्रायबर्सशी किंवा जे कोणी त्याच्याकडे ऑर्डर करत होते त्यांना कसं ॲरोगंटली उत्तर देतोय. आणि किती माज आलेला आहे तुला, माज आलेला. पण आहे ना तो असतो तो, आणि तो सगळं बघत असतो. तो आहे ना एकदा एक चान्स देतो आणि बघतो की माणूस तो चान्स एक्सेप्ट करण्याचा किंवा तो चान्स त्याला मिळण्याचा लायक आहे की नाही आहे. तो खरंच दिलेला चान्सचं सोनं करतो की माजतो ते बघतो आणि मग त्या अकॉर्डिंगली ना गोष्टी घडवतो. हां, तेच तुझ्याबरोबर झालं. मग ते हे आंब्याच्या बाबतीतलं असू दे, नाहीतर मग ते रेस्टॉरंट ओपन केलेलं ना 1 दिवसासाठी ते असू दे. तो विसरलास का पचका, की ह्या वेळेला पण एवढा मास घेऊन आला होतास तो. स्पेलिंग पण येत नाही रेस्टॉरंटचा आणि लिहितोय मोठा थंबनेलला रेस्टॉरंट बोलतात म्हणून काय त्याचं रेस्टॉरंट असं स्पेलिंग नसतं. स्पेलिंग आणि उच्चार हे वेगवेगळे असतात. जाऊ दे रे, मी कोणाला समजवते. आणि तू आहे ना तू दुसऱ्यांना बिझनेसचे धडे देऊ नको, सांगू नको की बघा कसं असतं बिझनेस करायचा ना, तर तुम्हाला सकाळपासून रात्रीपर्यंत असं राहावं लागतं, तसं राहावं लागतं, एकदम विजिलंट राहावं लागतं, एकदम कॉल म्हणजे विजिलंट वगैरे शब्द तू नाही उच्चारू शकत, ते जाऊ दे. म्हणजे तेच काय ते तुम्ही समजून घ्या मंडळी. असं मोठं काय काय बोलत होता ना. हां, बघितलं झालं ना तुझं. तू तर ना नकोच देऊ लोकांना धडे, समजलं ना. स्वतः आधी नीट शिकून घे काय ते. असं काय रातोरात बिझनेस होत नसतं. आज ठरवलं चला खूप छान आंबे दिसतात, चला आपण आंब्याचा बिझनेस करूया, असं नसतं ते. त्याला प्रॉपर प्लॅनिंग स्टडी लागतं. आणि मुख्य म्हणजे ना त्याच्यासाठी काउंटिंग घ्यावं लागतं, काउंटिंग व्यवस्थित. हां, हे किती आहे ते किती आहे, नुसते हात दाखवून असे कथ्थकल्ली करून चालत नाही. स्वतःच ना चुकून 2-4 आंबे कमी भरले असतील आणि नंतर बोलतो आंबे गेले. चल मी म्हणते गेले पण हरवले पण, म्हणजे त्यांनी काढले पण त्याच्यातनं. हां, पण तू रिव्ह्यू चेक केलेलास का कुरिअर कंपनीचा, ज्याने कोणी पाठवतं येतं? अरे ॲमेझॉनसारख्या कंपनीचं ब्लंडर झालं होतं माहिती आहे ना. हां, रिकामे बॉक्सेस वगैरे पोहोचत होते. तुझं काय घेऊन बसला मोठा? बघितलं होतं का कुठला कुरिअरवाला आहे, कसं पॅकेजिंग त्याच्याकडे दिलं पाहिजे. हे लाकडाच्या पेट्या वगैरे यूज करतात, ते काय मूर्ख आहेत का? जेव्हा तू द्यायला गेलेलास तेव्हा बघितलं ना, तिथे लाकडाच्या पेट्या होत्या, त्याच्यामध्ये गवत होतं, कागद होतं, आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित पॅकिंग करून आंबे तिथे ठेवले होते त्या कुरिअरवाल्याच्या ऑफिसच्या इथे. आणि तू ते बॉक्सेस घेऊन गेला साधे पुठ्ठेवाले, त्याच्यामध्ये असं जेमतेम असं काहीतरी थोडंफार नावाला गवत टाकलं आणि त्याच्यावरती ते आंबे ठेवले. आणि एवढे पिक्के आंबे कोण पाठवतं का रे? हां, मी ते बघता क्षणीच म्हणत होती की गेले आंबे, सत्यानाश. अगदीच कच्चे नाही, तू म्हणतोस ते बरोबर आहे. चल बाबा, कच्चे कधी पिकतच नाही. तुला काय कैऱ्या पाठवायला सांगत नाही, पण थोडे कच्चे पक्के पाठवायचे बऱ्यापैकी. चांगले पिवळे धडधडीत पिवळे आंबे पाठवत होतास तू. ते जाईपर्यंत भुसभुसून त्या ट्रकमध्ये किती गरमी असेल, परत सगळे आंबे बाकी पण सामान असेल, त्या सगळ्या गोष्टीमध्ये होणारच होतं हे.
त्यामुळे प्रत्येक गोष्टीची प्रॉपर आयडिया घ्यायची. तो काय प्रगत लोक येडा नाही आहे, त्याने 1 वर्ष केलं हा प्रकार, पण नंतर त्याला कळून चुकलं की नाही होत आहे हा बिझनेस, हे नाही पोचत आहे. म्हणून थोडं माणसाने ना अलर्ट पण राहावं. इतकी पण कोणाबरोबर जलसी किंवा इतकं पण कोणाबरोबर कॉम्पिटिशन ठेवू नये. कधी कधी आहे ना आपले फेलो यूट्यूबर्स, आपले फेलो जे आपण एका ह्याच्यामध्ये काम करत असतो, एक कम्युनिटी असते आपली, तर एकमेकांकडून काही गोष्टी शिकण्यासारख्या पण असतात. त्याच्यातनं त्यांच्या अनुभवातनं काहीतरी घेण्यासारखं पण असतं. पण तू कसला काय, तू तुझ्या गॉंगॉंगच्या दुनियेतनं बाहेर येशील तेव्हा काहीतरी बघशील ना. असाच एक प्रकार आहे ना एकदा जपानमध्ये पण घडला होता. आता काय आंब्यांचा आणि गणपतीचा काही संबंध नाही आहे, पण तरी पण मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगते की असंच जपानने एकदा गणपती बनवले खूप सारे आणि इंडियामध्ये पाठवले गणपती उत्सवाच्या वेळेला, आणि सगळेच्या सगळे रिजेक्ट झाले. का? कारण त्यांनी उलट्या सोंडेचे गणपती बनवले होते. त्याच्यामुळे त्याचं खूप असतं ना, खूप कडक असतं ते सगळं, तर त्याच्यामुळे मग कोणीच घ्यायला तयार नाही आणि ते चाललेच नाहीत, ते मग परत पाठवावे लागले. त्यामुळे ना खूप आपल्याला अलर्ट राहणं आणि आपण खूप स्मार्ट आहोत, आपण खूप शाणे आहोत, या आविर्भावात त्यांना माणसाने कधी राहू नये. ती म्हण आहे ना आपल्यामध्ये, पुढच्याला ठेच मागचा शहाणा. पण मागचाच जर पुढे पुढे करत असेल तर मग कसं होणार ना, मग त्यालाच पहिले ठेच लागणार. अतिशहाणा असतो ना मग तो. तसंच आहे आपल्या झमुऱ्याचं. मला ना मंडळी थोडं अजून एक शंका येते. त्याने फोटो दाखवला ना, एक फोटोमध्ये मला असं वाटत होतं की ते झमुरीच्या आईचं घर आहे, म्हणजे ती लादी आणि ते मागचं कबड बघून थोडंसं मला शंका आली. तुम्हाला काय वाटतं मंडळी? तुम्ही मला नक्की सांगा कॉमेंटमध्ये. मी शक्यता सांगते, म्हणजे नक्की नाही पण वाटतं मला असं. एखादी पेटी तिकडे गेलीच असेल ना, आणि मग तिकडचीच पेटी नेमकी त्याच्यातलेच आंबे खराब झाले ना, म्हणूनच बहुतेक झमुरा खुद्दू हसत होता. अरे 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 अरे, सासूबाईंनाच पोचले खराब आंबे. जावई बापू, आता काय तुमचं खरं नाही बाबा आता. आणि झमुरी तुझं तर जास्तच होत आहे आजकाल. पुढे पुढे बोलायला लागली आहे जास्त. एवढं ना म्हणतात ना, ते सुंब जळला तरी पिळी जात नाही, तशातली गत आहे तुझी. काय तर म्हणे त्यांना डेट दाखव, डेट दाखव. नाही का दाखवा आम्हाला डेट. आम्हाला ते डेट दिसते का तुम्हाला? डेट आम्हाला डेट नाही दिसत आहे. आम्हाला एक एप्रिल फूल दिसतोय तिथे बसलेला. तो मोबाईल दाखवतो ना तेव्हा एक एप्रिल फूलवाला माणूस दिसतो. 19 एप्रिल नाही दिसत आम्हाला. एक आहे ना विगमॅन विथ गॉगल्स असा कोणतरी दिसतो आम्हाला त्याच्यावरती एप्रिल फूल. आणि खोटेपणा करायचंच कशाला मला कळतच नाही. या लोक डेटमध्ये फेरफार कशाला करतात. आणि मग वरून डेट दाखव त्यांना, पकडले गेले की यांचं सुरू होतं. त्या दिवशी चक्क ते बाहेर जेवणाचा सेटअप आणि ती रांगोळी वगैरे घातलेली दिसत होती. त्यामुळे तो काही नवीन व्लॉग नव्हता, तो सेम डेचाच व्लॉग होता. ज्या दिवशी तुमचे गेस्ट लेट येणार होते ना, आणि सकाळी तुम्ही दुसऱ्या लोकांसाठी म्हणजे फक्त ते रेस्टॉरंटची ऑफर ठेवलेली, तो सेम डेचाच व्लॉग होता. त्याच्यामुळे ना उगाच शहाणपणा नको करू झमुरी. आणि हो मंडळी, आंबे खराब झाले ना, काय टेन्शन घेऊ नका. तुम्ही ना या नंबरवर करा कॉल, बिंदास. कोणाचे पण आंबे खराब झाले ना की सांगा, झमुऱ्या तुझ्यामुळे आंबे खराब झाले, तू आम्हाला टेम्प्ट केलंस. तू बोलतो ना हे आंबे बघून कोणाला पण खावेसे वाटतील. खरंच रे, आम्हाला खावेसे वाटले तुझं बघून. म्हणजे तू दाखवलेस ना एवढे रसरशीत असे मोठा फळ, ते बघून आम्ही पण ऑर्डर केले, पण आमचे पण आंबे खराब झाले. आता आम्ही तुलाच कॉल करणार. नंबर आहे 86563221. पुन्हा एकदा रिपीट करते, नीट लक्ष द्या. 865621 हा नंबर फक्त व्हॉट्सअपसाठी आहे मंडळी. हां बिलकुल याच्यावरती फोन वगैरे मी उचलणार नाही आहे. मला बिलकुल वेळ नसतो फोन उचलायला तुमचे. आणि मी फोन उचलला ना तर मग मी तुम्हाला काय उत्तर देईन ना, मग मला सांगू नका. 2-2 महिने आधी मी बुक करतो हे सगळं आंबे वगैरे. जेव्हा आंबे येत पण नसतात ना, आंब्याला मोहर पण आला नसतो, तेव्हाच आंबे बुक होतात माझ्याकडे. त्याच्यामुळे ना खूप ॲडव्हान्समध्ये. आता तुम्ही आता सांगाल की आता मला आंबे पाहिजेत लगेचच्या लगेच, तर असं नाही आहे. इथे ना खूप लाईन लागली आंब्यांसाठी. मुऱ्याने ॲज प्रॉमिस्ड आईला कबोर्ड घेऊन दिलं एकदाचं. त्या कबोर्ड खाण्यामध्ये कबोर्ड आलं. इतनी खुशी टॉकिंग टॉम पे चेहरे पे. तेव्हा ना टॉकिंग टॉम गिगल करत होती, गुदू. भरपूर गुदगुले होतात ना काकू. पण काकू ते तर दुसरीकडे शिफ्ट करा. आता तुमच्या कबोर्ड खाण्यामध्ये काही जागाच उरली नाही, त्याच्यामुळे तुमच्याकडे काय आता ऑप्शनच नाही आहे. तुमच्या राजाबाबू मुलांनी सगळं आर्किटेक्चर प्लॅनिंग केलंय ना. म्हणजे आर्किटेक्ट पण आहे ना तो आणि त्याची बहीण, दोघंही एकत्रच
पासआउट झाले तर ते पासआउट तर ते झाले काय ते ना, कसं काय ते टोप्या उडवल्या एकत्र, ते तर आम्हाला नाही माहिती आता कोण फेल झालं आणि कोण काय त्याच वर्गात बसलं. पण झालं आहे बाबा. तर त्या दोघांनी मिळून त्या घराचं बांधकाम केलं आहे ना, त्याच्यात तुम्हाला खोली नाही, तुमचं सामान ठेवायला जागा नाही. शी काकू, मी ना जर तुमच्या जागी असते ना, अशी जिल्लतभरी जिंदगी कधीच मी असं सहन केलं नसतं काकू. हां, पण तरी बरं केलं तुम्ही, ते कबोर्ड मागून घेतलंच. पण आहे ना, ते असं समोरासमोर ठेवायचं नसतं काकू. असं मला एकीने कमेंट केली होती माझ्या सबस्क्रायबरने. ती तुम्हाला पण सांगणार होती, कारण माझे सबस्क्रायबर आहे ना खूप दिलदार आहेत, तो खूप चांगले आहेत असे मनाने. किती पण लोक कसेही बोलू देत, त्यांना ब्लॉक करू देत, काहीही होऊ दे, पण ते बिचारे आहे ना काहीतरी चांगलं सांगायला जातात. पण तुम्ही ना त्यांना ब्लॉक करून ठेवलं आहे ना तुमच्या त्या अतिशाण्या मुलाने. इट्स युअर लॉस काकू, इट्स युअर लॉस. आता तुमचंच झालं आहे बघा. कारण असे ना कपाट असं समोरासमोर ठेवायचं नसतं ते म्हणाले, नाही तर आपल्या संपत्तीचा ऱ्हास होतो. आता बघून घ्या काकू तुम्ही. आता तुम्ही माझं पॉडकास्ट ऐकत असाल ना तर तुम्हाला समजेल, किंवा तो झमुऱ्या कमेंट्स वाचत असेल तर. नाहीतर इट्स युअर लॉस. जेव्हा म्हणते हे कसलं एवढंसं छोटूसं कबड, हे काय चपलेचं कपाट वाटतंय झमुऱ्या. म्हणून सांगते जरा ना, बाहेरच्या दुनियेत ना काय चाललंय तेवढं बघावं माणसाने. कधी कुठे गेलाच नाही ना, कॉलेजला गेला ते सुद्धा नाईट कॉलेज, त्याच्यामुळे ना दिवसा ढवळ्या काय चाललंय दुनियेमध्ये हे त्याला काय माहितीच नाही ना. हा तर जब अंधेरा होता है आधी रात के बाद निकलायचा घरातनं. त्याच्यामुळे मग असंच ना, याला माहिती नाही की त्याला ऑफिस कबर्ड म्हणतात वगैरे, की असं हे काय चपलेचं कपाट म्हणतो. शी झमुऱ्या, काय रे बाबा तुझं नॉलेज नाही ना आपल्याला बोलता येत, तर तोंड गप ठेवा माणसाने. शट अप, चुप 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 चुप, एकदम चुप. ते बोललास वर माणसाने किती निर्लज्ज असावं ना, की आपण कसं मूर्ख आहोत ते जगासमोर आणून दाखवतो. एडिटिंगच्या वेळेला तरी कट करायचं, पण नाही, ठेवलं ते दाखवायला की मी कसा झमुरा आहे. ह्याला ना स्वतःला झमुरा म्हणून घेण्यात आणि दाखवून घेण्यात, त्यांना प्रूफ करण्यामध्ये खूप आनंद मिळतो. ह्याला असं वाटतं की ह्याला कुठली तरी मोठी पदवीच मिळाली आहे. झमुऱ्या, तुला झमुऱ्याचा अर्थ माहिती आहे ना? हां, नाही माहिती ना, चेक कर गुगलवर. आणि अगेन ह्याचे गेस्ट, बापरे, यांच्यासारखे खरंच बाबा अजीबो गरीब गेस्ट आहेत. ह्यांना ना स्वतःच्या इज्जतीची काय पडलीच नाही आहे. इतकी हा सरळ बोलतो आहे ना, काही बोलतो, त्यांचं खाणं काढतो. त्या दिवशी तर तोंडावर काढलं की इतकं खाता तुम्ही, इतकं नाश्ता. पहिल्यांदाच बघितलं बाबा. आता जर असं ना कोणी भरपूर नाश्ता मागितला ना, मला तुमचीच आठवण येईल. शी, असं कोण बोलतं? काय फुकट खातात का रे ते तुझ्याकडे? आणि तुम्ही काय ही करून तिथे उभे दात काढत? काय वाटतं का तुम्हाला? काय कळतं का? काय याचे गेस्ट पण ह्याच्यासारखेच असतात, काय समजतच नाही त्यांना. वर सफाई देतात. अरे आम्हाला बाहेर जायचं होतं ना, म्हणून आम्ही ना भरपेट खाऊन घेतलं. अरे कशाला सफाई देता तुम्ही? पैसे दिले ना तुम्ही त्याला, वर गिफ्ट पण देता तुम्ही त्याला. आणि जमरा विचारते, कोणाला आवडते चहा चपातीचा नाश्ता? आपली खजुरी झमुरी बोलते, येऊ मला पण आवडतं, पण ओरडतं. झमुरी, तू जा आंघोळीला चाललेलीस ना, आंघोळ कर, नाही तर उगाच खाज येईल तुला. तर खाजवायला पण आवडतं. जेव्हा झमुऱ्या विचारेल ना कणाला आवडतं खाजवायला, तेव्हा तू ये सांगायला. हां, मला पण आवडतं खाजवायला, पण ओरडत पण नाही, मी खाजवते. झमुरीला ना पण इतकं गरम होतं ना, म्हणजे ही गोष्ट खरी आहे. हां, तिला ना त्याच्यात राहत नाही ते मॅक्सीमध्ये. ती मॅक्सी आहे ना सारखी अशी वरती फोल्ड करायला उचलते. ते आपले साऊथ इंडियन लोक कसं लुंगी उचलतात तसं ती आपली मॅक्सी ना अशी फोल्ड करायला बघते. त्या दिवशी मी बघतच होती, शेवटी झमुरीने उचललीच, तिला राहवलंच नाही. शेवटी तिने ती मॅक्सीवर उचललीच, म्हणजे फोल्ड केली आहे वर, म्हणजे तशी वर नाही उचलली, काहीतरीच काय. झमुरा जाण्या येण्याची पण सर्व्हिस फ्री देत नाही बरं का. 200 रुपये चार्ज करतो आणि वर म्हणतो जवळच आहे. तुम्ही ना इथे कधी पोचलात ना त्याच्यानंतर आम्हाला फोन करा, किंवा जवळ आलात ना की स्टेशन येत असलं की मला फोन करा. आमचं घर काय 5 मिनिटावरच आहे. 5 मिनिटावर आहे ना, मग 200 रुपये कसले घेतो रे? आणि काहीतरी घेताना, मच्छी घेताना फिरत आलास की यायचं गेस्टला घ्यायला. त्यांच्याकडनं कसले पैसे घेतो? आणि 200 400 रुपये. आणि बरं म्हणतं तुम्ही AC लावा अथवा नका लावू. तुम्ही तर ना AC लावूनच घ्या ह्याच्याकडनं. मोठा फुशारक्या मारतो ना, तर त्याच्याकडनं ते ACचे पैसे घेतो ना, ज्या गोष्टीचे पैसे चार्ज केलेत ना ते फुल वसूल करा ह्याच्याकडनं.
पक्का शाण आहे. आणि आहे ना मला एक अंदरकी खबर पण आली आहे. झमुरा आहे ना फक्त आणि फक्त जे लोक त्याला गिफ्ट देतात ना त्यांनाच व्लॉगमध्ये दाखवतो. फोटो घेताना तर दुनियाभरचे घेतो, दाखवतो की मी तुमचे फोटो घेतोय हां, पण आहे ना व्लॉगमध्ये दाखवत नाही. फक्त ज्यांनी गिफ्ट दिले ना त्यांनाच व्लॉगमध्ये दाखवतो. तसं पण याच्या खटारा व्लॉगमध्ये यायचं कोणाला आहे. ते तर आमच्या गेस्टची मजबुरी होती ना म्हणून तिथे आले होते. ते पण त्यांना सोडलं नाही. 5 तासाचं फुल डेचं चार्ज केलं. ते म्हणतात ना मजबूरी में गधे को भी बाप बनाना पड़ता है, तसं आहे ना मजबूरी में गधे के पत्रास्ते पे भी जाना पड़ता है, अशी काहीतरी सिच्युएशन होती. तर तिथून मला कळलं आहे. पण एकदम पक्की खबर आहे. काकूंना फणसाची भाजी खूप आवडते म्हणून त्यांनी ना हेल्परला सांगितलं होतं भाजी आणायला. काकूंना वाटलं मला काय आयती भाजी खायला मिळेल, पण ती हेल्पर घेऊन आली फणस, कच्चा फणस. काय ताई तुम्ही अजून ओळखलं नाही टॉम काकूंना? हां, ते किती आळशी आहेत. तिथे एक त्यांना वीट ठेचायला पण जीवावर आलेली. एवढं त्या बायका सगळं साफ करत बसलेल्या, तर जरा मदत करेन. काय नाही, काकूंकडनं कसली काय अपेक्षाच ठेवू नका. आणि शाणा झमुरा असा थंबनेल लावतो की लोकांना वाटावं टॉमने परत शेफिनबाईचा रोल घेतला की काय, आणि टॉम शेफिनबाई बनून रेसिपी दाखवणार आहे की काय, म्हणून लोक बघतील आणि मग त्यांचा पचका होईल. म्हणजे हा किती माणूस असेल ना की लोकांना मिसलिडिंग टायटल आणि थंबनेल देऊन असं काहीतरी व्हिडिओ बघायला लावतो आणि स्वतःच्याच भोळ्या भाबड्या मंडळींना उल्लू बनवतो. दगाबाज रे रे दगाबाज रे, झमुरा तू एक नंबर का है दगाबाज रे. एवढा मोठा हसते चालवतं बिझनेसमन. तुला एवढं पण नाही माहिती ती फणसाच्या आठळ्यांना कवर असतं आणि मग ते असं पातळ असं कवर काढायचं असतं वगैरे. दाखवा हे काय आहे. आणि आठळ्यांना काय बोलतो? हाड हाड हाड. सगळ्याकडे हाड दिसते याला. काय माणूस आहे रे. तुम्ही बघितलं का मंडळी? बुबूंना पण आता गेटच्या बाहेर जेवण देण्यात येतं. झमुऱ्या पक्का शाण आहेस तू. हां, हळूहळू माझे पॉडकास्ट ऐकून इम्प्लिमेंट करतोस ना नवीन नवीन गोष्टी आणि इम्प्रूव्ह करतोयस ना स्वतःचं. हटस्टे कर कर, चांगली गोष्ट आहे, कर. मंडळी झमुरा इतका सॅडन झाला आहे ना की तो सेडानला पण सॅडन म्हणतो. तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही पण ही कार मागवू शकता, ही सॅडन कार. सॅडन कार असू दे रे झमुऱ्या, असू दे. मी समजू शकते तुझं दुःख. नाही, लॉस एवढं झाल्यानंतर तर दुःख होतंच झमुऱ्या, पण ते कपाट आधी नीट कर बघ, नाही तर मग असंच गोष्टी होत राहतील ना. बघ, इट्स युअर लॉस. आणि ते लोकांना ना ब्लॉक केलेस त्यांना पण अनब्लॉक करून ठेव. बघ, इट्स युअर लॉस. आणि तुझ्या दुःखात आम्ही सगळे सहभागी आहोत. खरंच आम्हाला पण खूप वाईट वाटलं. ठीक आहे, माणूस चुकांमधनंच शिकतो, तसा तूही शिकशील अशी मी आशा करते. आणि पुढच्या वेळेला घाईघाईत काही करू नको. आधी नीट सगळी माहिती घे, नीट अभ्यास कर. हां, एकदम माझ्या पॉडकास्टसारखा. आय एम ऑलवेज देअर फॉर यू. झमुऱ्या बजावत आली. चला तर मग मंडळी, याच नोटवरती मी आजचं पॉडकास्ट इथेच थांबते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत उद्याच्या भागात. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर. बाय. मसालामा.